मित्रांनो नमस्कार. आज आपण चर्चा करणार आहोत पोलीस भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे आणि त्यांच्या दिनांकाबाबत. भरपूर प्रशिक्षणार्थ्यांचा असा अंदाज होता किंवा अशी भीती होती किंवा गैरसमज होता की आपल्याला कागदपत्रे याच तारखेपर्यंतची पाहिजेत किंवा आपल्यापेक्षा वरिष्ठांनी सुद्धा आपल्याला तेच सांगितलेलं होतं. परंतु आता ह्या व्हिडिओमध्ये आपण सर्व बाबीवर चर्चा करणार आहोत. कागदपत्रे कधीची पाहिजे, पर्यंत व्हॅलिड पाहिजे, कोणती कागदपत्रे काय कोणत्या तारखेची पाहिजे, शैक्षणिक अर्हता कोणता पाहिजे, हे सर्व गोष्टीची आपण चर्चा करणार आहोत. नुकताच आम्ही लातूरच्या SP ऑफिसला माहिती अधिकारचा अर्ज दिला होता आणि त्यामध्ये आम्ही विचारलेलं होतं की पोलीस भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे आणि त्यांचा दिनांक कधीचा असावा, कागदपत्रे असतील तर ते कधीपर्यंतची असावीत, जाहिरात निघण्याच्या आधीचीच पाहिजे का जाहिरात निघाल्यानंतरची सुद्धा चालतील. तर त्यांनी आम्हाला माहिती अधिकारच्या अर्जामध्ये उत्तर दिलेलं आहे आणि त्याच्यावरच आपण पुढे चर्चा करणार आहोत आणि त्याच्यातील भरपूर असे आपले प्रश्न आहेत की सॉल्व्ह होतील. दरवर्षी असंच करून मुलांचे नुकसान होते. त्यांच्याकडे कागदपत्रे नसल्यामुळे ते भरू शकले नसतात किंवा त्याच्याकडे कागदपत्रे सुद्धा असतात परंतु जाहिरात निघण्याच्या अगोदरच्या तारखेचे नसतात. जाहिरात निघाल्यानंतर ते कागदपत्रे काढतात आणि त्यांना असं वाटतं की आता आपण कागदपत्रे तर काढलेले आहेत पण ते जाहिरातीच्या अगोदरच्या तारखेचे नाहीत, म्हणून ते फॉर्म भरत नाहीत. एक वर्ष वाया जातो. तर चला आपण पाहूया त्यांनी उत्तर आपल्याला काय दिलेलं आहे. तर आपल्याला त्यांनी उत्तर दिलेलं आहे की कोणतीही कागदपत्रे असो, जाहिरात निघाल्यानंतरचा आणि तारखेचा काही संबंध नाही. ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरत आहात त्या दिवशीपर्यंतची तुमची कागदपत्रे ही तयार असायला पाहिजे. पावती भरणे किंवा असे काही पावत्या वगैरे लावून होत नाही. तुमच्याकडे पूर्ण डॉक्युमेंट क्लिअर पाहिजे. जाहिरात कधी निघाली याचा त्या कागदपत्राच्या दिनांकाशी कसलाही संबंध नाही. ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरत आहात त्या दिवशीपर्यंत तुमचे कागदपत्रे रेडी पाहिजे. त्यामध्ये तुमचं शैक्षणिक अर्हता आहे, कास्ट आहे, नॉन क्रिमिनल आहे किंवा EWS आहे किंवा जे काही तुमची नॅशनॅलिटी आहे हे तुम्हाला व्हॅलिड पाहिजे त्या तारखेपर्यंत. जाहिरात कधी निघाली जानेवारीमध्ये, तुम्ही फॉर्म भरताय फेब्रुवारीमध्ये, तर जानेवारीचीच कागदपत्रे असायला पाहिजे असा काही नियम नाही. आणि त्याचे मी कॉपी सुद्धा सोबत जोडणार आहे आणि ते तुम्हाला पाहायला मिळेल. ज्यांना कोणाला आतापर्यंत संभ्रम होता पोलीस भरतीसाठी कोणती कागदपत्रे लागतील, कधीपर्यंतची व्हॅलिड लागतील, जाहिरात निघण्याच्या आधीचीच कागदपत्रे पाहिजेत का, तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ पोलीस भरती करणाऱ्या इतर आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा